आशिष गव्हाळे आपल्याला पाहायला मिळतो. सूरज डांगे आहे मैदानामध्ये. पाहूया नक्कीच त्या ठिकाणी पहिली चढ आहे विक्रांत माईन पाली संघाकडून जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाच्या मैदानामध्ये हातकंब्याच्या मैदानामध्ये पाहायला मिळते. विक्रांत माईन गेले चढाईसाठी. नक्कीच आपला कामधंदा सांभाळून त्या ठिकाणी विक्रांत माईन मैदानात दाखल झालाय. तर मग पालीमध्ये जर गेलात तर पाली सर्कलला छत्रपती शिवाजी महाराज चौक आहे. या चौकामध्ये नक्कीच दादा वडापाव एक उत्कृष्ट चवीचा वडापाव आपल्याला विक्रांत माईन यांचा पाहायला मिळतो. खरोखरच कामधंदा सांभाळून आपल्या संघाला सपोर्ट करताना पाहायला मिळतो विक्रांत माईन. आता मात्र आशिष गव्हाळे चढाईसाठी आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. आदित्य पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल. हा एक मोठा खेळाडू आहे डांगेवाडी संघाचा. कारण नक्कीच डांगेवाडीची झाली स्पर्धा पाली पंचायत झाली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये त्या ठिकाणी पानवल संघ आणि जम्मू काश्मीर डांगेवाडी संघ फायनलमध्ये झाले होते. फायनलमध्ये खेळले होते. त्यामध्ये संघानं पानवल संघाला पराभूत करून आपल्या स्वतःच्या घरच्या मैदानावरती विजयी संपादन केला गेला होता. नक्कीच आता मात्र दसरा मग 7 स्वप्नील गडची ज्याला बाहुबली म्हणून ओळखलं जातं. नक्कीच तो मोर्या सोड पाली संघाचा स्वप्नील गडची मैदानात दाखल झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी स्वप्नील गडशी. आता मात्र मैदानात दाखल असेल जर्सी क्रमांक 10 आशिष गव्हाळे एक बेस्ट रेडर जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाचा ज्याची ओळख आहे पंचक्रोशीमध्ये खासियत आहे आशिष गव्हाळेची. तो आशिष गव्हाळे मैदानात दाखल झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न असफल ठरतोय का पाहूया की सफल ठरतोय. आशिष गव्हाळे गेला होता. नक्कीच सेफ चढाई म्हणावी लागेल. आता मात्र पुन्हा एकदा जर्सी क्रमांक 14 पाहायला मिळेल आपल्याला. रोहित गराटे थर्ड आहे. नक्कीच कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. रोहित गराटे गेलाय. टच पॉईंट घ्यावा लागेल रोहितला. कोणती कामगिरी करणार रोहित गराटे. टच पॉईंट किंवा बोनस पॉईंट घ्यावा लागेल. नक्कीच आपण जर पॉईंट घेतला तर आबादी नाहीतर बरबाद मैदानाच्या बाहेर जाऊन बसावं लागेल. जर्सी क्रमांक 14 पाहायला मिळतोय. आता मात्र बबलू डांगे काय सुरेख कामगिरी करतोय. नक्कीच आपल्या संघासाठी आपल्या गावासाठी खेळत असताना बबलू डांगे. आता मात्र थर्ड रेड आशिष गव्हाळे पाहूया. जसे मग 10 थर्ड रेड स्पेशलिस्ट आहे. नक्कीच बोनस पॉईंट घेण्यात त्या ठिकाणी माहीर म्हणून ओळखलं जातं. नक्कीच मी विनंती करेन आमचे गुरुवर्य सन्माननीय महेंद्र डांगे आपण जर उपस्थित असाल तर प्लीज व्यासपीठावरती या. आमचे गुरुवर्य महेंद्र डांगे. आता आशिष गव्हाळे का माझी ओळख बेस्ट रेडर म्हणून आहे ते दाखवून देतोय पूर्णपणे. नक्कीच 2 खेळाडू बाद करतोय. 2 जसे मग 10 जसे मग 7 त्या ठिकाणी पाहायला मिळेल आपल्या मैदानाच्या बाहेर. आता मात्र पुन्हा एकदा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी स्वप्नील गडशी. आता मात्र नक्की चूक करून पाहायला मिळाले बबलू डांगे यांच्याकडून. पुन्हा एकदा 1 पॉईंट मिळेल पाली संघाला. आता मात्र पुन्हा एकदा जसे मग 10 आशिष गव्हाळे वारंवार चढाया करत असताना पाली संघाच्या मैदानामध्ये. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी आशिष. नक्कीच त्या ठिकाणी खोलवर चढाया कराव्या लागतील. जवळजवळ बोनस गुण ऑफ आहे आशिष साठी. 2-2ची 1ची साखळी सजवली ते 5 खेळाडू मैदानामध्ये आहेत. ज्या वेळेला 6 पेक्षा म्हणजे 5 खेळाडू मैदानामध्ये असतात त्या वेळेला बोनस गुण ऑफ असेल. 6 किंवा 7 खेळाडू मैदानामध्ये पाहायला बोनस गुण ऑन असेल. आता मात्र पुन्हा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. पाली संघाचा विचार जर केला गेला पहिली चढाई विक्रांत माईन याच्याकडून पाहायला मिळाली. त्यानंतर स्वप्नील गडशी वारंवार चढाई करत असताना आता मात्र शांत राहिलाय स्वप्नील गडशी. पाहूया कोणती कामगिरी करतोय. पण विचार जर केला गेला मोर्या पाली संघाचा विक्रांत माईन स्वतः कर्णधार आहे. त्यानंतर स्वप्नील गडशी रोशन गराटे शिवम गराटे रोहित गराटे श्रेयस गराटे अतुल गराटे आपल्याला मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. तर जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाचा विचार जर केला गेला यश तारवे आशिष गव्हाळे आदित्य डांगे बंटी डांगे सूरज डांगे बबलू डांगे आणि सार्थक डांगे. नक्कीच मी विचार जर केला गेला मित्रांनो मी पहिल्यांदा सांगितलं होतं की डांगेवाडी झाली स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये बेस्ट रेडर ज्याने किताब पटकावला होता तो सूरज डांगे. नक्कीच मिडलचा खेळाडू आहे. पाहूया रेडिंग करता पाहायला मिळेल का आपल्याला सूरज डांगे. आता माझा थर्ड रेड आहे जर्सी क्रमांक 10 चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावेल आपल्या संघासाठी. टच पॉईंट घ्यावा लागेल. बोनस पॉईंट ऑफ आहे आशिष गव्हाळेसाठी. खोलवर चढाई कराव्या लागतील. आता मात्र त्या ठिकाणी रोशन गराटे चूक करून बसलाय. 1 पॉईंट भेटतो आशिष गव्हाळेला डांगेवाडी संघाला. आता मात्र पुन्हा थर्ड रेड रोहित गराटे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी.
रोहित गराटे चढाईसाठी सज्ज असेल पाहूया. दुसरे बघा 14. यानंतर होणारा सामना असेल तो जुगाई पानवळ वर्सेस वाघजाई हातकंबा. दोन्ही संघांना पहिला पुकार असेल. जुगाई पानवळ वर्सेस वाघजाई हातकंबा. दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. पुन्हा एकदा पाहायला मिळेल आपल्याला आशिष गवाळी सुपर टॅकल ऑन आहे पाली संघाकडे. पाहूया विक्रांत माईन एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला विचार जर केला गेला श्रेयस गराठे त्याच्या जोडीला स्वप्नील गडशी पाहायला मिळतो आपल्याला. त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करतोय विक्रांत माईन आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच एक बेस्ट रेडर होता त्याला बाद केलंय. सुपर टॅकल मिळतोय. सुपर टॅकल ऑन होता 2 पॉईंट मिळतील. टाइम आउट घेतला गेलाय. आउट झालेला खाली बसा. विचार जर केला गेला नक्कीच जम्मू डांगेवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला मोरिया स्पोर्ट पाली संघ आता मध्ये स्वप्नील गडशी चढाई करत असताना मैदानामध्ये पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती रणचा आखली जाईल. आता मध्ये नक्कीच त्या ठिकाणी बाद केले कोणाला बंटी डांगे. बंटी डांगेवरती अटॅक केला गेला. 1 पॉईंट मिळेल स्वप्नील गडशी. मोरिया स्पोर्ट पाली संघाला. आता मध्ये पुन्हा एकदा आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज असेल. आदित्य डांगे कारण नक्कीच आशिष गवाळी ज्या ज्या वेळेला मैदानाच्या बाहेर पाहायला मिळेल त्या वेळेला आदित्य डांगे रेडिंग साठी पाहायला मिळेल. नक्कीच जर विचार जर केला गेला आदित्य डांगे आहे सूरज डांगे आहे स्वतः. पाहूया कोणती भूमिका बजावणार. पुन्हा एकदा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. 2-2 साखळी सजवली जाते. सजवली जाते स्वप्नीलसाठी. स्वप्नील स्वप्नील गडशी नक्कीच चढाई करत असताना आपल्या संघासाठी. आता पुन्हा एकदा चढाईसाठी सज्ज झालाय. पाहायला मिळतो आपल्या सार्थक डांगे हा एक मोठा खेळाडू आहे हातकंबा संघाचा. आता मध्ये जगलावून ठेवलं गेलंय. नक्कीच त्या ठिकाणी डिफेन्स मध्ये सुंदर कामगिरी करतोय मोरिया स्पोर्ट पाली संघाचा. यानंतर होणारा सामना जुगाई पानवल वर्सेस वाघजाई हातकंबा. दोन्ही संघांना पहिला पुकार देऊन झालाय. नक्कीच आपल्याला दुसरा पुकार मिळतात. आपण पहिल्या दिशेने यायचे. जुगाई पानवल वाघजाई हातकंबा. आता होत्या पुन्हा एकदा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज होत असताना कोणती कामगिरी करणार काय करणार स्वप्नील. नक्कीच सूरज डांगेवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. माझा प्रयत्न असफल ठरलाय. पुन्हा एकदा आता सज्ज असेल चढाईसाठी सज्ज झालाय. आदित्य डांगे कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आदित्य डांगे बरोबर चढाई करत असताना दक्षता आहे याची नोंद असू द्या. आता माझा थर्ड आहे त्या ठिकाणी रोशन गेलाय. रोशन गराडे चढाईसाठी सज्ज झालाय. पॉईंट घ्यावा लागेल. रोशनला बोनस गुण ऑफ आहे. आता माझा त्या ठिकाणी रेडर दिले गेले बाद. आता मध्ये पुन्हा आशिष गवाळी मैदानामध्ये आलाय. जवळजवळ 2 ते 3 मिनिटं मैदानाच्या बाहेर पाहायला मिळाला होता आशिष गवाळी. पुन्हा मैदान दाखल झालाय. जम्मू किशोर डांगेवाडी संघाचा स्टार रेडर म्हणावा लागेल. पाहूया कोणती भूमिका बजावतोय. कारण एका बाजूला विचार जर केला गेला विक्रांत माईन आहे. सेकंड आहे. पुढे दुसऱ्या बघ 3 पाहायला मिळेल आपल्या चढाईसाठी सज्ज असेल. पाली संघाचा हा एक खेळाडू आहे चढाईसाठी सज्ज झाला होता. पाहूया कोणती भूमिका बजावतोय. नक्कीच त्या ठिकाणी 2-2 साखळी सजवली जाते. तर विचार जर केला गेला एका बाजूला बबलू डांगे स्वतः कोकरा लक्षणाची भूमिका बजावत आहेत. नक्कीच त्या ठिकाणी पुन्हा टाइम आउट घेतला गेलाय. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते. थर्ड रेड आहे त्या ठिकाणी आशिष गवाळी स्वतः जबाबदारी स्वीकारली जम्मू किशोर डांगेवाडी संघाकडून. पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी आशिष गवाळी. खोलवर चढाई पाहायला मिळेल का आशिष गवाळीकडून. नक्कीच त्या ठिकाणी 2-2 साखळी सजवली जाते. कोपरा रक्षक विक्रम माईनवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न असफल ठरलाय. तोच प्रयत्न पुन्हा एकदा केला जातोय आशिष गवाळीकडून. पाहूया आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करीत असताना आशिष गवाळी
1 पॉईंट मिळतोय. पुन्हा एकदा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. जसे क्रमांक 7 पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करेल आपल्या संघासाठी. गुणफलकाचा विचार जर केला गेला 7-5. जम्बूकिशोर डांगेवाडी संघ 7 गुण, मोरया स्पोर्ट पाली संघ 5 गुण. पुन्हा एकदा स्वप्नील गडशी नक्कीच त्या ठिकाणी हाताने गडी ठेवण्याचा प्रयत्न केला होता. प्रयत्न असफल ठरलाय. तोच प्रयत्न पुन्हा वारंवार केला जाईल का. जवळजवळ समोरचा संघ जो आहे जम्बूकिशोर डांगेवाडी संघ, या संघाकडे 2 गुणांच्या आघाडी आहे. प्लीज वेलकम दुरकर साहेब, आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. सामन्याला सुरुवात केली जाते. सामना रंगतो. एका बाजूला मोरया स्पोर्ट पाली संघ तर दुसऱ्या बाजूला जम्बूकिशोर डांगेवाडी संघ. नक्कीच सेकंड हाफ मध्ये पहिली चढाई डांगेवाडी संघाची. त्या ठिकाणी आशिष गवाळी आपल्याला पाहायला मिळतो. दुसरं मग 10 चढाईसाठी सज्ज झालाय. 2-2ची साखळी सजवली जाते. एका बाजूला विक्रांत माईन तर दुसऱ्या बाजूला शुभम कराटे. शुभम कराटेचा विचार जर केला गेला त्याच्या जोडीला स्वप्नील गडशी, तर विक्रांत माईनच्या जोडीला विचार जर केला गेला श्रेयस कराटे आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र स्वप्नील गडशी नक्कीच त्या ठिकाणी धरतीने मातेला नतमस्तक झालाय. सेकंड हाफ मध्ये पहिली चढाई पाहायला मिळते. त्या ठिकाणी मोरया स्पोर्ट पाली संघाची स्वप्नील गडशी गेलाय. काय घडणार, काय बिघडणार, कोण ठरणार या ठिकाणी या सामन्याचा विजेता कोण ठरणार. एका बाजूला मोरया स्पोर्ट पाली संघ तर दुसऱ्या बाजूला जम्बूकिशोर डांगेवाडी संघ. पाहूया आता माझा दुसरे मग 9 आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. नक्कीच कोणती कामगिरी करणार आपल्या संघासाठी. यानंतर होणारा सामना जुगाई पानवल वर्सेस वाघजाई हातकंबा. दोन्ही संघांना दुसरा पुकार देऊन झालाय. मित्रांनो आपल्याला तिसरा पुकार मिळताच खेळण्याच्या दृष्टीने सज्ज राहायचंय. जुगाई पानवल वाघजाई हातकंबा. आता मात्र विक्रांत माईन स्वतः कर्णधार मैदानामध्ये दाखल झालाय. नक्कीच कारण सामन्याची सुरुवात जी आहे ती विक्रांत माईनने केली होती. नक्कीच आता मात्र पुढे पाहूया. थर्ड आहे आशिष गवाळी. आता कोणती भूमिका बजावेल. 2-2ची साखळी सजवली जाते आशिष गवाळीसाठी. विचार जर केला गेला एका बाजूला विक्रांत माईन तर दुसऱ्या बाजूला त्या ठिकाणी सुंदर कामगिरी करत असताना जवळजवळ सुपर रेड म्हणावी लागेल आशिष गवाळीची. टाइमआउट घेतला गेलाय डांगेवाडी संघ. या ठिकाणी सुपर रेडी लागली. आता मात्र शेवटचा खेळाडू विक्रांत माहीन आहे मैदानामध्ये पाहायला मिळतोय. मोरया स्पोर्ट पाली संघाचा रेडिंग साठी सज्ज झालाय. जसे मग 1 पाहायला मिळेल आपल्या विक्रांत माहीन. पाहूया कोणती भूमिका बजावणार आपल्या संघासाठी. विक्रांत माहीन गेलाय त्या ठिकाणी. आता मात्र जकडवून ठेवलं गेलं. सुरेश डांगे आला. सुरेश डांगेने ब्लॉक केलं गेलं विक्रांत माहीनला. 1+2 पॉईंट टोटल 3 पॉईंट डांगेवाडी संघ. बोनस पॉईंट मोरया स्पोर्ट पाली संघ. आता मात्र बबलू डांगे नक्कीच राष्ट्रीय पंच आहेत. हातकंबा गावातील सुपुत्र कामानिमित्त मुंबईसाठी नक्की मुंबईमध्ये नक्कीच या कबड्डीवरती असलेलं प्रेम आणि या प्रेमापोटी राष्ट्रीय पंच म्हणून त्यांची ओळख आहे. बबलू डांगे आपल्याला पाहायला मिळत आहेत. रिडिंगसाठी सज्ज झाले. अनुभव दांडगा आहे. जसे मग 11 बबलू डांगे त्या ठिकाणी नक्कीच बोनस म्हणून करण्याचा प्रयत्न केला गेला. प्रयत्न यशस्वी ठरतोय का पाहूया. अनुभव काबी येतोय का पाहूया बबलू डांगे यांचा. नक्कीच या ठिकाणी स्वतः बाद झाले आणि कबूल केलंय. खरोखर हीच म्हणजे एक मोठा खेळाडू वृत्ती आणि खरोखर ही जर खेळाडू वृत्ती आपल्याकडे असेल तर आपला समोरचा संघ नक्कीच आपल्यावरती तितकाच हे होताना पाहायला मिळत नाही. आता मात्र आशिष गवाळी चढाईसाठी सज्ज झालाय. नक्कीच त्या ठिकाणी बाद करतोय कोणाला. पुन्हा स्वप्नील गडशी पाहायला मिळेल आपल्याला. पाहूया कोणती कामगिरी करतोय. स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. कारण विचार जर केला गेला त्या ठिकाणी बबलू डांगे स्वतः बाहेर गेले मैदानाच्या. त्यानंतर आशिष गवाळी हा एक मोठा लीडर मैदानाच्या बाहेर पाहायला मिळतोय. आता मात्र आदित्य डांगे कोणती कामगिरी करणार. जसं मग 9 पाहायला मिळेल आपल्याला. चढाईसाठी जात असताना आदित्य डांगे. पाहूया रोमर्षक सामना. गुणफलकाचा विचार जर केला गेला तर 8-13 जवळ फक्त 5 गुणांची आघाडी आहे जम्बूकिशोर डांगेवाडी संघाकडे. ही आघाडी बिगाडी करून सोडणारे काम मोरया स्पोर्ट पाली संघ. कारण खासियत आहे मोरया स्पोर्ट पाली संघाकडे. तर विचार जर केला गेला 3 मेन रेडर विक्रांत माई, स्वप्नील गडशी, त्यानंतर रोशन कराटे आणि हा नव्याने आलेला एक खेळाडू म्हणावा लागेल. दुसरे मग 7 पाहायला मिळतो आपल्याला अतुल कराटे.
अतुल गराटे चढाईसाठी सज्ज झाला. आता मात्र काय कामगिरी करतोय त्या ठिकाणी. कोपरारक्षक होता बट्टी डांगे होता त्या ठिकाणी. खरोखर सुंदर कामगिरी केली डांगेवाडी संघासाठी. आता मात्र पुन्हा एकदा आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. जर क्रमांक 9 आपल्याला पाहायला मिळतोय. मित्रांनो, जर रस्त्यावरती कोणाला 4 व्हीलर्स असतील तर प्लीज कोणाला अडचण होणार नाही याची नोंद घ्या आणि अशा ठिकाणी आपल्या गाड्या लावा प्लीज. हा जो येणार जाणारा मार्ग जो आहे तो वाहतुकीसाठी खुला करायचा आहे. पुन्हा एकदा आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी. आता मात्र हाती काही संकटात गेलेले कोणाला रोहित गराटे त्या ठिकाणी होता. पुन्हा एकदा बबलू डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी बबलू डांगे. खरोखरच मोठं नाव आहे कबड्डी विश्वामध्ये बबलू डांगे यांचं. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. गुणफलकाचा विचार जर केला गेला 15-6 गुणांची आघाडी जम्मू काश्मीर डांगेवाडी संघाकडे. बबलू डांगे स्वतः चढाईसाठी सज्ज झाले होते. पाहूया कोणती भूमिका बजावली जाईल आपल्या संघासाठी. आता माझा स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज असेल. नक्कीच त्या ठिकाणी कोणती कामगिरी करेल का. जवळजवळ समोरच्या संघाकडे 6 गुणांची आघाडी आहे. ही आघाडी बिघाडी करून सोडतील का. बोनस पॉईंट दिला गेला आहे. आता मात्र पुन्हा एकदा आशिष गवाळी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी आशिष गवाळी. पाहूया नक्कीच फास्ट ट्रॅक वरती सामना खेळावा लागेल बोरिया स्पोर्ट पाली संघाला. जर आपल्या संघाला विजय संपादन करायचं असेल तर नक्कीच या ठिकाणी स्वप्नील गडशीला का मला बाहुबली ओळखलं म्हणून जातं हे दाखवून द्यावं लागेल. स्वप्नील गडशी आहे त्या ठिकाणी. पाहूया कोणती कामगिरी करतोय आपल्या संघासाठी. आता मात्र आशिष गवाळी मध्ये दाखल झाला होता. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. गुणफलक 15-10 5 गुणांची आघाडी स्वप्नील. आता इथे कोणती कामगिरी करणार बबलू डांगे. नक्कीच त्या ठिकाणी पाहूया किती गाडू बॉल 1 2 3 सुपर रेड. काय कामगिरी करतो आपल्या संघासाठी. नक्कीच या ठिकाणी जर रेडिंग आवडली असेल स्वप्नील गडशीची एकदा जोरदार टाळ्या वाजवा स्वप्नील गडशीसाठी. काय कामगिरी केलंय काय सामना रंगलाय. एका बाजूला 13 गुण तर दुसऱ्या बाजूला 15 गुण 2 गुणांची मात्र आघाडी आहे. डांगे मैदानाच्या बाहेर आहेत. बंटी डांगे मैदानाच्या बाहेर आहे. आता माझा थर्ड रेड आहे. जसं मग 10 आशिष गवाळी कोणती भूमिका बजावणार काय रंगणार या रेड मध्ये माझ्या संपूर्ण संघाला. आता एक पॉईंट दिला जातोय रोशन गराटे. मैदानाच्या बाहेर जाताना पाहायला मिळेल आपल्याला. आता मात्र स्वप्नील गडशी 2-2ची साखळी सजवली जाते. एका बाजूला पाहायला मिळेल आपल्याला सूरज डांगे आहे तर दुसऱ्या बाजूला सार्थक डांगेच्या जोडीला त्या ठिकाणी आशिष गवाळी आहे. आणि अटॅक केला कोणावरती आशिष गवाळीवरती अटॅक केला गेलाय. नक्कीच आता मात्र नक्कीच त्या ठिकाणी आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज असेल. पाहूया कोणती भूमिका बजावतो आपल्या संघासाठी. आदित्य डांगे गेलाय चढाईसाठी. पाहूया कोलभर भूमिका बजावत असताना त्या ठिकाणी शेवटचे मात्र 2 खेळाडू आहेत 3 खेळाडू आहेत. आदित्य डांगे पकडून 3 खेळाडू आहेत. उठवलं गेलंय. आता मात्र स्वप्नील गडशी चढाईसाठी सज्ज झालाय. सुपर टॅकल ऑन आहे हक्कंबा संघाकडे. एका बाजूला पाहायला गेलं तर सार्थक डांगे आहे तर दुसऱ्या बाजूला सूरज डांगे. अनुभव कामी येणार का सूरज डांगेच्या. सुपर टॅकल ऑन असेल स्वप्नील गडशी. आता मात्र नक्कीच 2+2 टोटल 4 पॉईंट्स मिळतात. पुन्हा झाला ऑल आउट. त्या ठिकाणी टाइमआउट घेतला जो संघाकडून सॉरी पाली संघाकडून टाइमआउट घेतला गेलाय. एक रेड आणि 3 पॉईंट. कृपया पाली संघाला विनंती असेल फक्त आपला एक कोच जो आहे तो एकच जाईल याची नोंद असू द्या. आता एकट्याला सुद्धा पाठवून कोच एकानं जायचं आहे. पाठवून तरच विषय अशी एकटा पण घेऊन करू शकतो. पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात होते. आशिष गवाळी चढाईसाठी सज्ज झालाय. पाहूया कोणती कामगिरी पाहायला मिळेल आशिष गवाळीकडून. नक्कीच या ठिकाणी आशिष गवाळीवरती अटॅक केला गेला. आशिष गवाळी मैदानाच्या बाहेर जात असताना
आता मात्र पुन्हा एकदा स्वप्नील घरशी चढाईसाठी सज्ज झाले. सामना संपायला 2 मिनिटं डिक्लेअर केली गेली. गुणफलक असेल 16-20, 4 गुणांची आघाडी आहे बोरियस स्पोर्ट पाली संघाकडे. पाहूया स्वप्नील घरशी लाईन क्रॉस केली. लाईन क्रॉस केल्याच्या नंतर मैदान दाखल झालंय. कोणती कामगिरी करेल यानंतर होणारा सामना जुगाई पानवल वाघजाई हातकंबा. आपले थर्ड अँड फायनल कॉल जुगाई पानवल वाघजाई हातकंबा. आता मात्र बबलू डांगे स्वतः गेले चढाईसाठी सज्ज झाले. पाहूया कोणती भूमिका बजावतायत. खोलवर चढाई पाहायला मिळते बबलू डांगे यांच्या आता सुंदर कामगिरी करत असताना त्या ठिकाणी मला वाटतं रोशन कराटे होता. थोडासा पाय घसरला बबलू डांगे यांचा. बॉडी पण कशी बांधलेली आहे. पुन्हा एकदा आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज झालाय. जसं मग पाहायला मिळतो आपल्याला. पाहूया कोणती भूमिका बजावतोय आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा नक्कीच त्या ठिकाणी पाहायला मिळेल आदित्य डांगे चढाईसाठी सज्ज होत असताना. या ठिकाणी सामना संपलाय. सामना विजयी झालाय कोण? बोरियस स्पोर्ट पाली संघ विजयी झालाय. त्याप्रमाणे